तुमचं घर तुम्हाला हळूहळू मागे खेचतंय आणि तुम्हाला ते कळतही नाही. सगळं ठीक वाटतं, कमाई चालू आहे, फॅमिली पण आहे, पण तुमच्या घरात तुमच्या मनाला शांतता नाही. वारंवार प्रॉब्लेम येतात. कधी मुलगा आजारी आहे, कधी मुलगी आजारी आहे, तर कधी घरात भांडणं होतात, विनाकारण टेन्शन वाढतं. तुम्ही या सर्व गोष्टींचा कधी विचार केला आहे का? हे सर्व परत परत आपल्याच घरामध्ये का होत आहे? हे फक्त लक आहे का, की काहीतरी असंच आहे जे तुम्हाला दिसत नाही पण अनुभवाला मात्र येत आहे? मित्रांनो, हाच आहे तुमच्या घरातला वास्तुदोष, जो तुम्हाला कळत नाही, परंतु तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती, तुमच्या आरोग्यावरती हा पूर्णपणे हावी झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश दांडगे, एक वास्तू कन्सल्टंट, आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजिबात घाबरवायला आलेलो नाहीये. मी तुम्हाला एक खरी गोष्ट दाखवायला आलेलो आहे, जी तुम्ही तुमच्या घरामध्ये रोजच फील करतात, पण तुम्हाला या गोष्टी अजिबात समजून येत नाही. वास्तू म्हणजे काय? काहीतरी जुगाडच का? नाही, हे एक सरळ, सोपं, लॉजिकल, प्रॅक्टिकल असं जीवन जिण्याचं एक अप्रतिम विज्ञान आहे. आता एक गोष्ट आपण नीट समजून घेऊया की वास्तुदोष म्हणजे काय. वास्तुदोष हा फक्त चुकीच्या दिशेने, चुकीचं प्लॅनिंगनेच असतो का? तो तुमच्या घराच्या इन्व्हायरमेंट मध्ये असतो, आणि तेच इन्व्हायरमेंट प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे इफेक्ट करते. जसे की एकाच घरात मुलं वारंवार आजारी पडत आहेत, जो कर्ता पुरुष आहे, तरुण मनुष्य आहे, तो सतत स्ट्रेस मध्ये असतो, आणि जे वयस्कर लोक आहेत, जे म्हातारे लोक आहेत, त्यांना एक लो एनर्जी फील होते. परंतु या सर्वांचा सर्वात जास्त जे प्रेशर येते ते कोणावरती येते? हे त्या व्यक्तीवर येते जो घरातला कर्ता पुरुष आहे, जो घराला सांभाळतो, ज्याच्या खांद्यावरती संपूर्ण भार हा घराचा आहे. जो व्यक्ती जो बाहेरही काम करतो आणि घरातल्याही सर्व गोष्टी अगदी सहज हसतमुखाने सांभाळत असतो. आता सोप्या भाषेत समजून घ्या, जर घरात तुमच्या हवा येत नसेल, सर्क्युलेशन प्रॉपर होत नसेल, घरामध्ये लाईट अँड व्हेंटिलेशनची कमतरता आहे, तर फ्रेश एअर आत येणार नाही. मुले वारंवार आजारी पडतील, कोल्ड, कफ आणि विकनेसेसमुळे. या सर्व गोष्टींमुळे वारंवार डॉक्टरकडे जावे लागेल, पैसे खर्च होतील, घरामध्ये टेन्शन वाढेल. आता विचार करा की ह्या सर्वांचं प्रेशर कोणावरती येईल? जो घरातला मेन पुरुष आहे, जो मेन पर्सन आहे, हे सर्व त्यावर येईल. जसं आपण एक्झाम्पल पाहू, 2-4 एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. तुमच्या घरामध्ये किचन आहे आणि हीट जास्त असेल, तर इनडायरेक्टली किचन मध्ये गरमी वाढेल, आणि त्याच किचन मध्ये जर तुम्ही लाल कलर दिला, तर जी लेडीज किचन मध्ये काम करते तिच्यावर ह्या सर्व गोष्टींचे परिणाम होतील. जसे की शरीरातलं पित्त वाढणे, ऍसिडिटी वाढणे, इरिटेशन वाढणे, यामुळे छोट्या आणि मोठ्या पद्धतीचे रोग होणे. या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या थिंकिंगवर होतो, तुम्हाला लवकर राग येतो. आणि ह्या गोष्टी जर रोज होत असतील तर पुढे काय? तर या लेडीजचे डायजेशन खराब होईल, जी ओव्हरऑल बॉडी आहे ती वीक होईल, आणि लहान किंवा मोठ्या आजारांचा धोका हा वाढेल. आता या सर्वांचा इम्पॅक्ट होईल तुमच्या फॅमिलीवरती, तुमच्या घरावरती. या सर्वांचा परिणाम हा छोट्या छोट्या भांडणावरून रिलेशनशिप खराब होणे, आणि हा सर्व प्रॉब्लेम पुन्हा जाईल मेन पर्सन वरती.
ज्याच्यावरती कामाची पण जबाबदारी आहे, घर चालवायची पण जबाबदारी आहे आणि घर बांधताना एक प्रॉपर कन्सल्टेशन घेण्याची पण जबाबदारी आहे. आता या सर्व गोष्टींचा परिणाम होतो तुमच्या फॅमिलीवरती. जसे की घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर डेली भांडणं होणे, या भांडणांमुळे रिलेशनशिप खराब होणे आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट येईल तो घराच्या मेन व्यक्तीवरती, कारण त्याला बाहेर पण सांभाळायचं आहे आणि घरातलंही सांभाळायचं आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. घरात येणारा सूर्यप्रकाश, ज्याला आपण लाईट, आणि तुमचं बॉडीचं रिएक्शन. सिंपल जर आपण उदाहरण दिलं तर घरात सकाळची सनलाईट ही येत नसेल, तुमचं उत्तर आणि पूर्व हे बंद असतील, अपार्टमेंटमध्ये या गोष्टी कॉमन आहेत, ह्या होतातच. यामुळे मुलांचा फोकस कमी, अभ्यासात मन नाही लागणार, जो तरुण माणूस आहे त्याच्या आरोग्यावरती परिणाम, घरामध्ये तो ओव्हर थिंकिंग करेल, एक्झिक्युशन नाही करू शकणार, फ्युचरचं टेन्शन जास्त घेईल कारण की जो एक्झिक्युशन नाही करत आहे. जे वयस्कर लोक असतील त्यांची जी एनर्जी आहे बॉडीची ती एक लो एनर्जी फील करतील, त्यामुळे नीट झोप नाही लागणार. आता या सर्वांचा एक डेंजरस गोष्ट होते. जर आपण याचा परिणाम पाहिला, सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये डेली होत असतात आणि घरातल्या लोकांना वाटतं की सर्व गोष्टी नॉर्मल आहेत, हा एक जीवनाचा पार्ट बनतो. पण तुमची बॉडी आतून हळूहळू वीक होत जाते, खराब होत जाते, माइंड डिस्टर्ब होत जातं आणि हाच आहे खरा वास्तुदोष, जो तुम्हाला कळतच नाही, जो हळूहळू तुमच्या वातावरणामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये मिसळून जातो, दिसत नाही, पण याचा परिणाम ह्या तुमच्या लाईफस्टाईल वरती होतो. आणि याच वातावरणामध्ये जर तुमच्या घरामध्ये मुलगा आजारी पडला तर जे पैसे आहेत ते मेन पर्सनला द्यावे लागतात. त्यामुळे वास्तूमध्ये जो मेन पर्सन आहे त्याला खूप महत्त्व दिले जाते की आपल्याला त्याला प्रोटेक्ट करणे. जसे घरात भांडणं झाले त्याला सॉल्व्ह करायचे आहेत, घरात मुलगा आजारी पडला त्याला दवाखान्यात न्यायचं आहे, कारण या सर्वांचा प्रेशर हा कर्त्या पुरुषावरती असतो. त्यामुळे घरातला जो वास्तू पुरुष आहे, आपण त्या पुरुषाला म्हणतो जो पूर्ण घराचा आधार आहे. त्याला प्रोटेक्ट करणं म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूला जितके लोक आहेत यांचं एन्व्हायरमेंट हे बेस्ट लेवलला ठेवणं, जेणेकरून हे बाकीचे माणसं त्याला सपोर्ट करतील. कारण घराची जबाबदारी ही कर्त्या पुरुषाचीच आपण मानत असतो. जी घरातली जबाबदारी आहे, घर चालवण्याची जबाबदारी आहे, आपण असं मानतो की एकाच व्यक्तीला करायची आहे. आणि जर या सर्वांमध्ये घरातलं एन्व्हायरमेंट हे तुमचं खराब असेल तर तो माणूस आतून तुटायला लागतो. आज आपण मॉडर्न घरांमध्ये राहतो, हे सर्व कॉन्क्रीटचे जंगल आहेत, यामध्ये स्पेस कमी आहे, यामध्ये व्हेंटिलेशन कमी आहे, यामध्ये लाईट प्रॉपर येत नाही, लोक एसी मध्ये राहतात आणि हळूहळू त्यांच्या आरोग्यावरती याचा घातक परिणाम हा दिसू लागतो. जी तुमची बॉडी आहे आणि तुमचा माइंड आहे, ह्या दोघी गोष्टी खराब होतात. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, हा वास्तुदोष ओळखायचा कसा? मित्रांनो, हे सर्व अतिशय सोपं आहे, काही स्टेप्स आहे, घाबरून जाऊ नका, तुम्ही स्वतःला पहा. याचा अर्थ काय, काही गोष्टी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही चेक करा. जसे की सकाळी उठल्यावरती तुम्हाला फ्रेश वाटतं का, की बॉडीमध्ये एक हेवीनेस जाणवतो, घरात 1-2 तास बसल्यावरती जी एनर्जी आहे ती तुमची वाढते, पुश होते, की तुम्हाला थकवा येतो, घरात अतिशय लवकर पटकन छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होतोय का, तुमच्या घरामध्ये जी सूर्याची किरणे आहे ती 3 वाजेपासून किंवा 1 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जास्त प्रमाणात येतात का, तुमची नॉर्थ अलाइनमेंट ही फिरलेली आहे का, तुमच्याशी मुले कशा पद्धतीने वागतात, अभ्यासामध्ये फोकस आहे की नाही, वारंवार आजारी पडतात का. म्हणजेच तुमच्या घरात वास्तुदोष आहे, तुमच्या घरात प्रॉपर लाईट आणि एअर सर्क्युलेशन हा होत नाहीये, घरात भांडणं होत आहेत, टेन्शन आहे. म्हणजेच
जे तुमचं इन्व्हायरमेंट आहे हे डिस्टर्ब आहे. कारण की मित्रांनो, जो वास्तुदोष आहे तो भिंतीमध्ये नाहीये, तो भिंतीत दिसत नाही, तो माणसाच्या वागण्यामध्ये, माणसाच्या बॉडीवरती, त्याच्या विचारांवरती, त्याच्या आरोग्यावरती हा दिसून येतो. तर याचे सोल्युशन काय? तर सर्वात अगोदर ऑब्झर्वेशन करा आणि मग या गोष्टी जर होत असेल त्यामध्ये सुधारणा करा. तुमच्या घरामध्ये लाईट, व्हेंटिलेशन इम्प्रूव्हमेंट करा. तुमच्या घरामध्ये एअर सर्क्युलेशन ही प्रॉपर ठेवा. तुमच्या घरामध्ये जर हीट एक्सेस असेल, जास्त प्रमाणात असेल, तर तिला कमी करण्यासाठी बॅलन्स करा. वास्तुदोष भीतीची गोष्ट नाहीये, तो एक सिग्नल आहे. तुमची जे घरामध्ये असणारे एन्व्हायरमेंट आहे ते बॅलन्स मध्ये नाहीये, तुमची जी वास्तू आहे ती बॅलन्स मध्ये नाहीये. सर्वात शेवटी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, घर बदलण्याआधी तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील आणि विचार बदलण्यासाठी तुम्हाला तुमचं एन्व्हायरमेंट हे चांगलं करावं लागेल. तुमची जी वास्तू आहे हे तुम्हाला सुधारावी लागेल. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या घराचं अनालिसिस करायचं असेल, तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात किंवा माझी साईट व्हिजिट पण तुम्ही ठेवू शकतात. किंवा जर तुम्हाला एक फंडामेंटल वास्तू समजून घ्यायची असेल, मी खाली ओम वास्तू आर्किटेक्चर या ऍप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन एक 40-50 मिनिटाचा माझा एक वर्कशॉप आहे ते तुम्ही अटेंड करू शकता. किंवा डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आपण डायरेक्ट व्हिजिट करून जे तुमचे प्रॉब्लेम असतील हे सायंटिफिकली पद्धतीने समजून घेऊ. तुमचं आयुष्य हे अतिशय आनंदाने, भरभराटीने पुढे जाऊ आणि तुमच्या वास्तूमुळे जे तुमचं आरोग्य डिस्टर्ब झालेलं आहे हे पुन्हा आपण पातळीवर आणू, याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.